अमरावती माझा न्यूज। सचू मॅम यांच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? मॅडम नवीन आलेल्या आहेत, मॅडमना सध्या तरी काही माहिती नाही असं मला वाटते. तुमची कधी जॉईनिंग झाली तिथे? माईक द्या, माईक मॅडमला माईक द्या. जवळ द्या. हा तुमच्या मागचा विषय आहे काय? तुम्ही यायच्या पहिलेचा विषय आहे का यांचा? अजूनपर्यंत यांच्या तक्रारीची मला काही कल्पना नाही आहे आणि मी इथे मे पासून आहे. किती महिने झाले तुम्हाला? जवळपास 7-8 महिने झाले. बरं, मग आता मला असं म्हणायचं आहे की यांच्या कानावर तुम्ही टाकायला पाहिजे ना तो विषय. कधी टाकला यांनी? नाही, मला कल्पना नाही आहे सर्व गोष्टीची. सरपंच साहेब काय आहे? चेकाचा प्रॉब्लेम आहे, चेक नाही भेटणार आता. हा तो प्रॉब्लेम सोडून आता गावाचा विषय आहे तो सॉल्व करणार. केला. माझ्या गावात 9 सदस्य आहे. प्रत्येक सदस्याच्या घरकुलाचा प्रत्येकाला 3-3 चेक आले, पण सर्वसामान्य जनतेला चेक नाही. काय प्रॉब्लेम आहे याचं उत्तर द्या. सचू मॅडम तुम्ही आता एक काम करा, सचू मॅडमची तुम्ही बोलून घ्या आणि ऑफिसला जा किंवा आम्हाला तिथून फोन करा, कारण त्यांना त्या विषयावर माहीतच नाही. तर ते त्या विषयावर मॅडम नवीन आहे, मॅडमच्या बाबतीत काही नाही. मग आता करणारे मॅडम आहेत ना. सरपंच साहेब पैसे यांनी घेतले आहेत, विषयच नाही आहे. निधी उपलब्ध नाही, कधी ऑपरेटर गेला, कधी काय प्रॉब्लेम आहे. मॅडम त्याच्यावर जरा तुम्ही 9 ऑक्टोबरपासून साहेब पंचायत समितीच्या चपला भरत आहे. हां RSCला सांगावं ना काय आहे तर त्यांना विचारा कोण आहे, त्यांना सगळं संबंधित अधिकाऱ्यांना बोला. आहेत त्यांचे बनसोड साहेब आहेत का? बनसोड ते बघा ना काय तर तुम्ही उठून बोलून विचारून राहिला. मॅडम तुम्ही ते म्हणून राहिले मी नवीन आहो, तुम्ही जुने नाही का? मग तुम्ही सांगा ना, त्यांचं उत्तर द्या ना. माझा पहिला पण हप्ता नाही पडला साहेब. असे 10 माणसं तिथं हजर आहेत, तुमच्यासमोर हजर करून दाखवा तुम्ही. हां द्या ना. सर, पहिल्या हप्त्यासाठी KYC DBT नसल्यामुळे काही लाभार्थ्यांना प्रथम हप्ता जमा होण्यात विलंब होत आहे. बाकी त्यांचा दुसरा तिसऱ्या हप्त्याचा विषय आहे तो RHCकडे असते, तो अक्षय सदाकडे असेल. इथं एवढ्या लोकांचा जर मुद्दा असेल, एवढ्या लोकांचे जर घरकुलाचं थांबलेलं असेल काम, आपलं तर आम्ही नवीन आहे तर तुम्हीचं काम आहे ना ते पटकन ते करून घ्यायचं. आणि केलं आहे सर, जे दुसऱ्या आणि तिसऱ्यांचा हप्त्याचा विषय आहे सर. मग तो कधी? सर, मागच्या महिन्याच्या 22 तारखेला दुसरा हप्ता सोडलेला आहे, पण त्यांना पैसे अजून जमा नाही झाले. हां तर जमा होईल वेळ. कधी केलं आहे तुम्ही ते? मागच्या महिन्यातला 22 तारखेला झालं. ऑनलाईन केलं आहे. ऑनलाईन केलं आहे. तुम्ही त्यांना उद्या दाखवा ना ते सगळं. दिलं आहे त्यांना, आजच दिलं. ठीक आहे ना, ते मागे पुढे येतात पैसे, एवढं आहे. जर त्यांनी दाखल सर मला तो विषय काही नाही. ग्रामपंचायतमध्ये 9 सदस्य आहेत, प्रत्येक सदस्याचा तिसरा हप्ता पडून मस्टर पडला आहे. हा काय प्रॉब्लेम? या प्रश्नाचं उत्तर द्यायला लागलं ना त्यांना. असं कसं होते बुवा? सर्वसामान्य लोकांना पैसा नाही, सदस्यांना सरपंचांना कसं काय बुवा? यांना पण घरकुल भेटलेला आहे, कसं यांना घेता येते का नियमानं हे विचारा. प्रश्न भरपूर आहेत, मांडले तर आहेत, तुम्ही पहा ना, गांभीर्य आहे. सर्वसामान्य लोकांसमोर प्रश्न मांडून राहा. 12.5 लाख रुपयाचा घोटाळा आहे म्हटलं मुली अहमदाबादमध्ये. स्क्रीनशॉट 10 लोक आहेत, तरी मी नाही पैसे दिले. मी पैसे मला हे म्हणायचं आहे, बाकीचे लोक आहे ना. हॅलो एक मिनिट दादा. ग्रामपंचायत की तुमचं घरकुल मंजूर करणे, तुमचे डॉक्युमेंट पंचायत समितीपर्यंत पोहोचवणे इथपर्यंत ठीक राहते, पण सरपंचानं पैसे टाकले नाही किंवा सचिवानं पैसे टाकले नाही हे आपलं चुकीचं असं होते की सर्व जबाबदारी जी आहे ही पंचायत समितीत आल्यानंतर जे इंजिनियर आहेत यांच्याकडे राहते. परंतु यांच्या काम न करण्यामुळे या पूर्ण तालुक्यातले सरपंच सचिव हे बदनाम होत आहे. हा एक महत्वाचा विषय आहे की हे 5,000 7,000ची मागणी करतात. याचे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत, माझ्याकडे पण आहे, व्हिडिओ सुद्धा आहेत. पण BDO साहेबांना माझी एवढीच विनंती आहे की जो गोरगरिबांना त्रास होत आहे, BDO साहेब हे जे तुमचे इंजिनियर आहेत यांच्यामुळे खूप जनतेला त्रास होत आहे आणि नाहक काही दोष नसताना सरपंच सचिव आणि त्या गावचे पदाधिकारी हे बदनाम होत आहे. त्यामुळे तुमचे जे इंजिनियर आहेत यांना तुम्ही त्यांची मीटिंग घेऊन हे जे 5,000 रुपये रोखून लोकांचे हप्ते पैसे टाकत नाही आहे हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे या पुऱ्या तालुक्यात आजारांना
जागृत होत आहे. महत्त्वाचा विषय एक नांदेडचा आहे. त्या बाईचे पती वारलेले आहेत. पहिला हप्ता त्या पतीच्या खात्यात सुद्धा पडलेला आहे. पण तिथं त्या सचिवांनी सुद्धा एक करायला पाहिजे की तिथलं जो त्या बाईचा दाखला आहे त्या हे या नावानं होतं, परंतु हे वारल्यामुळे हे पंचायत समितीनं त्यांच्या नावात टाकत एवढं सुद्धा काम होत नाही आहे. हे तुम्ही तुमच्या इंजिनियरांना सांगून तेवढं काम सर्वांचं करावं आणि नाहक हे सरपंच जे बदनाम होत आहेत त्यांची बदनामी वाचवावी ही तुम्हाला मी विनंती करतो. काम नाही, फक्त जी पारदर्शकता आहे ती असायला हवी, बस एवढंच. नाही, रेट ठरलेला आहे म्हणूनच बोलत आहे ना. याची साखळी चपराशी समोर आहे समोर एक यायचं म्हणणं सरपंचाला पैसे घेतले 5,000 रुपये घेते असं म्हणणं आहे यायचं. ते कॉल म्हणतात हा दररोज 5,000 रुपये असं त्यांचं म्हणणं आहे. त्या लोकांना चेक भेटले आणि त्यात चपराशी रोजगार सेवक यांची एक साखळी आहे. हे मग त्यांचं मुद्दा सुद्धा लक्षात द्यायला काय आहे तो कोण पुराव्यासहित दाखवतो, पुराव्यासहित दाखवतो साहेब. तुम्ही जर म्हणत असाल तर स्क्रीनशॉट टाकू का? ओपन. हा सर आहे. 10,000 रुपयाचे पुरावे आहेत माझ्याकडे साहेब. दाखवा. पुरावे असल्यावर गटविकास अधिकारी सीओ कोणीही कारवाई करत नाही. सरपंचाचे किती पुरावे तुम्हाला कोल्हापुऱ्या गावचे? पंचायत समितीत आपण जे पैसे सोडतो बरोबर आहे, मग आता हे तुम्ही सरपंचाला मिळून मिसळून सोडता का? मला सांगा तुम्ही. यांचा आरोप तुमच्या अमोरासमोर आहे. ते म्हणतात माझ्याजवळ. मी पंचायत समिती किती वाजतापासून आहे विचारा सगळं. किती वाजतापासून आहे म्हणून आणि काय दाखवलं कसं दोघंही जरा टाकण्याचे उत्तर देतात साहेब. अरे त्या गरीब लोकांचे पैसे खायसाठी नाही आपण. मोठे पकडायचे, मोठे त्यांना सोडतो आपण, गरीबाला पकडतो. जरा विचार करा. जो माणूस म्हणते की 5,000 सरपंचाच्या तोंडावर म्हणते. मला कळलं नाही. सरपंच साहेब काही बोलत नाही, हसून राहिले. अरे डबल आपल्याला निवडणुकीत ते समोर जायचं आहे ना, असं कसं करता? तुमची बदलामी उरेल त्याच्या त्याच्यामध्ये माहिती आहे. असं तरी बुडाला आमदार लागले की बोलणारच आहे. त्याच्यापाशी माहिती काही नाही आहे. हा पैशाचं काही पैशाचं काही नाही. मग हे खोटं बोलून राहिले. त्यांना मी सांगितले बा जोरात मला खोटं बोलून राहिलं म्हणे. हा खोटे बोलत तुमच्याजवळ आहे मग प्रूफ? हो. काही घेतले नाही म्हणून, कोणाजवळ समोर दिले नाही म्हणून. ठीक आहे दादा, मी किशोर मेश्राम बोलतो. दादा. हा प्रश्न आपला आहे काय? आपला प्रश्न आहे काय? हे सोबतचा आहे का प्रश्न तो? ठीक आहे ना, बोलून राहिलं तर बोलू द्या नाही. माझं असं मत आहे, तुम्ही याच्यामध्ये असं होते जसं सरपंच आणि तुमची